स्वागत आहे आपलं या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये। तर आज आपण ही गझल याचं नोटेशन बघणार आहोत। बाजार या सिनेमामध्ये आपण ही गझल ऐकलेली आहे, बघितलेली आहे। मखदूम हे याचे शायर आहेत आणि ही गझल बेसला आहे बागेश्री या रागावर। बागेश्री हा राग काफी थाटामधून उत्पन्न होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये गंधार आणि निषाद हे दोन स्वर कोमल लागतात। आणि याचं वैशिष्ट्य हे आहे की आरोहामध्ये म्हणजे इकडून इकडे जाताना रे आणि प हे दोन स्वर वर्ज्य आहेत, अवरोहामध्ये हे स्वर घेतले जातात। हे बागेश्री रागाचं वैशिष्ट्य आहे। तर आपण याचं सुरावळ बघूया। आपण आता एक ओळीचं नोटेशन बघूयात। याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये 5 अंतर आहेत, छोटे छोटे आहेत, 2-2 ओळीचे अंतर आहेत। ह्या 5 अंतरामध्ये नोटेशनचे 2 पॅटर्न आहेत। एका पॅटर्न मध्ये 3 अंतर, एका पॅटर्न मध्ये 2 अंतर आणि ध्रुवपदाच्या 2 ओळी आहेत। ध्रुवपदाच्या 2 ओळी आहे, पहिली ओळ शिकली की दुसरी ओळ तुम्हाला ती आपोआप वाजवता येते। तर बघूयात आपण पहिली ओळ। पहिली ओळ आहे, पहिल्या ओळीचं नोटेशन। आता हे नोटेशन तुम्ही शिकलं एकदा की दुसरी ओळ सेम आहे। रात है या बरात फूलों की, गम धनी धम पग तर अशा प्रकारे याचा स्थायी किंवा ध्रुवपद आपण शिकलेला आहे। आता आपण बघूया अंतराकडे। पहिला पॅटर्न अंतराचा ह्या पॅटर्न मध्ये 3 अंतर आहेत, लक्षात ठेवा। आता हा जो पॅटर्न आहे, फूल के हार एवढीच ओळ लक्षात ठेवायची, बाकी सेम आहे। मधनी रे सानी सा, फूल के हार, फूल के गजरे, फूल के निषाद पानी, फूल के निषाद पानी, निषाद पानी, फूल के गजरे, सानी धप मधप सानी धप मधप गजरे, फूल के हार, मधनी रे सानी सा, निषाद पानी, निषाद पानी, फूल के गजरे, सानी धप मधप। आता दुसरी ओळ जी आहे अंतरामधली ती सेम आहे, खिळखिळी रात जशी वाजली तशीच आहे। शाम फूलों की रात फूलों की, शाम फूलों की रात, रात फूलों की, खिलखिली रात बात फूलों की। तर हा एक अंतर झाला। अंतरामधली फक्त पहिली ओळच वेगळी आहे, दुसऱ्या पॅटर्न मध्ये सुद्धा बाकीच्या ओळी सेम आहेत। आता दुसरा पॅटर्न, आपका साथ एवढंच लक्ष ठेवायचं। अरे सानी सा सा, आपका साथ, हा दुसरा पॅटर्न आहे। आपका साथ, अरे
आता बाकीच्या ओळी सेम आहेत. साथ नी सा धा पा नी सा नी धा पा मा धा पा साथ आपका साथ. याच्या रेचा कंजर घेतला चालतो येताना. रे सा नी रे सा रे सा नी रे सा आपका साथ साथ फूलों का. हे सेम आहे. नी सा धा पा नी सा नी धा पा मा धा पा साथ साथ फूलों का आपकी ह्या गझल मधला जो नोटेशनचा जो शिकण्याचा जो भाग आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. दोन्ही पॅटर्न तुम्हाला समजून सांगितले. आता पहिल्या पॅटर्न मध्ये 3 अंतरा, दुसऱ्या पॅटर्न मध्ये 2 अंतरा हे अल्टरनेट वाजवायचे. आता दुसरा पॅटर्न वाजवला. आता तिसरा पहिला पॅटर्न. फूल खिलते रहेंगे दुनिया में रोज निकलेगी दुसरा पॅटर्न कडवं किंवा अंतरा चौथा. नजरे मिलती है नजरे मिलती है जाम मिलते आणि शेवटचं अंतरा पहिल्या पॅटर्न मध्ये. ह्या अंतरामध्ये जे कवी आहेत ते मखदूम त्यांचं पण नाव येतं. ये महकती गझल मखदूम ये महकती गझल मखदूम जैसे सहरा में पूर्ण भाग संपलेला आहे. गझलची 5ही अंतरा तुम्हाला वाजून दाखवली. तर मित्रांनो, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जर आपल्याला माझा हा प्रयत्न आवडत असेल, शिकवण्याचा ही पद्धत आवडत असेल, तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आपल्या प्रियजनांना आणि तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला माझ्या पुढच्या जे गाण्याचे नोटेशनचे जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध होईल. धन्यवाद मित्रांनो.